नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण सोमवार निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण सोमवार कथा. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने एकेकीला एक एक काम वाटून दिले. पहिलीला दुबदुबत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचे सांगितले, तिसरीला मुलाबाळांचे सांगितले, चौथीला आपली सेवा करावयास सांगितली. अशी कामे वाटून दिली. असे बरेच दिवस चालले. पुढे पुढे बायकात भांडणे लागली. एक म्हणे, तूच का मुलाबाळांचे करावे, दुबदुबत्याचं का करू नये. दुसरी म्हणे, हिनेच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणे लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी गेले. राजाचे मन उद्विग्न झाले, मुख चिंताक्रांत झाले. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिले. वसिष्ठांनी राजाचे तोंड पाहिले. चिंताक्रांत दिसले. वसिष्ठांनी कारण विचारले. राजाने सांगितले. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एका ठाई हाक मारली. भांडणाचे कारण विचारले. राण्यांनी सांगितले. पहिली म्हणाली, मीच का असे करावे. दुसरी म्हणाली, मीच का असे करावे. अशी आपली चौघींनी कारणे सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामे सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली. भांडणाचे कारण शोधून काढले. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं, तुला दुबदुबत्याचे काम सांगितले आहे ना. ती म्हणाली, हो. तर मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत होतीस. तिथे जवळच एक शिवलिंग होते. भर 2 प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस. त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचे व्रत अपुरे राहिले. ते पुरे व्हावे म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली. त्याने ती तुला सांगितली. ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग. म्हणजे तुझे कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीने त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिले. सुखासमाधानाने वागू लागली. पुढे काय झाले. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारले, तू का ग भांडतेस. ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावे. याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. कारण शोधून काढले. ते म्हणाले, बाई, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागीत असे. तेव्हा दर सोमवारी उपास करीस. भिक्षेला जात असे. 5च घरी कोरांना मागे. त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्याने तुला राजाची राणी केली. राजाने तुला हे काम लावून दिले. ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर. म्हणजे तुझे व्रत पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर. म्हणजे ती शंकरास पावेल. अंती तुला कैलास लाभेल. असा तिला आशीर्वाद दिला. राणीने ऐकले व ती सुखासमाधानाने वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचे कारण विचारले. राणीने सांगितले. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकराला अर्पण करी. स्वतः आपण उपास करी. असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवाने राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवाने तुला मुले दिली. राजाने ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ. सुखाने वाग.
यातच तुझे कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व सुखाने नांदू लागली. पुढे काय झाले, ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचे कारण विचारले. तिने सांगितले. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होते. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस. म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्याने राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली. असे त्याने तुला सुख दिले. तसे तू राजाला दे, म्हणजे तुझे कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचे समाधान केले आणि भांडण मिटविले. राजाला आनंदी केले व आपण निघून गेले. पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या. तशा तुम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.